आनंदाचे डोही आनंद तरंग। आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती पुण्यनगरी पुण्यामध्ये विसावताना आपल्याला पाहायला मिळते। ज्या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत असतं त्या संगम पुलाच्या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वारकऱ्यांची मांदी आळी आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर वारकरी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। वारकरी बांधवांकडून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर म्हणजे मोठ्या प्रमाणावर खरं तर पूर परिस्थिती आणि या सगळ्यामुळे पुण्यामध्ये थेट वारकऱ्यांनी यावं असं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता प्रत्यक्ष हे सगळे वारकरी जे आहेत ते संगम पुलावरून आपल्या इच्छित स्थळी जे आहे जिथे ज्या ठिकाणी आपला मुक्काम आहे त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतात। विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना ही तहान भूक हरली। अगदी त्या पद्धतीने हे सगळे वारकरी जे आहेत ते या वारीमध्ये सहभागी होत असतात। वारीमध्ये पायी प्रवास करत असतात। आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, तिकडे नामदेव महाराजांची पालखी नरसी नामदेव हिंगोली जिल्ह्यातून अगदी पंढरपूर पर्यंत जी आहे ती प्रवास करून येत असते। आदिशक्ती मुक्ताईंची पालखी असेल, सासवडमधून निघणारी संत सोपनदेवांची पालखी असेल, या पालखीचा सोहळा जो आहे, अनुपम असा सुख सोहळा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। या सगळ्या भक्तिभावामध्ये भाऊ नाहून हे सगळे वारकरी जे आहेत ते आपल्या इच्छित स्थळी जे आहेत ते पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात। माझ्यासोबतच माझा सहकारी राजरत्न देखील या ठिकाणी आहे। राजरत्न, आपण जर पाहिलं तर अगदी वैष्णवांचा मेळा जमला या संगम पुलाच्या ठिकाणी, काय सांगशील? नक्कीच संकेत, या ठिकाणी पाहिलं तर संगम पुलाच्या जवळ अक्षरशः वैष्णवाचा मेळावा पूर्णपणे जमलेला आहे। खर तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पुण्यात आगमन झालेलं आहे। तर माझ्या मागे पाहिलं तर अनेक वारकरी जे आहेत टाळ मृदुंगाच्या गजरावरती या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। हातामध्ये भगवी पताका घेऊन हे वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात। प्रचंड उत्साह जो आहे तो वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये दिसतोय, प्रचंड उत्साह जो आहे तो वारकऱ्यांमध्ये दिसतोय। खरं तर अक्षरशः वारकऱ्यांना आता चक्क पंढरपुरामध्ये पांडुरंगांचे वेध लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। अक्षरशः अभंग गात हे वारकरी सगळे पंढरपुराच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात। खरं तर आता जर माझ्या मागे पाहिलं तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं थेटपणे आता पुण्यामध्ये आगमन होतंय। मोठ्या संख्येने, हजारोंच्या संख्येने या ठिकाणी वारकरी जे आहेत ते वारीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। हातामध्ये भगवी पताका, थेटपणे मुखामध्ये विठू नामाचा गजर करत हे वारकरी जे आहेत त्या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। अक्षरशः मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरामधून हे सगळे वारकरी जे आहेत पंढरपुराच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात। खर तर अक्षरशः जर मागील 4 ते 5 दिवसांपासून आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जोरदार आणि मुसळधार पाऊस बरसतोय। एवढ्या मुसळधार पावसामध्ये सुद्धा वारकरी या खूप मोठ्या हजारोंच्या संख्येने जे आहेत या वारीमध्ये सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळते। संकेत, काय सांगशील? एवढा मोठा मुसळधार पाऊस असताना सुद्धा वारकरी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। तोच पूर्वीचा उत्साह जो आहे तो वारकऱ्यांच्या मुखामध्ये पाहायला मिळतो। वारीचा हा अनुपम सुख सोहळा राजरत्न, थंडी ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता हे सगळे वारकरी लाखो किलोमीटरचा पायी प्रवास करून आपल्या इच्छित स्थळी म्हणजे लाडक्या विठ्ठल भक्तीची आस घेऊन, विठुरायाच्या भेटीची आस घेऊन पायी प्रवास करताना पाहायला मिळतात। दिंड्या मागे दिंड्या येती, गरजे असं मान, विठू विठू बोले सारे सारे पकवाज, या भक्ती रसामध्ये नाहून निघत हे सगळे वारकरी आपला प्रवास जो आहे तो करताना पाहायला मिळतात। आनंदाचे डोही आनंद तरंग, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची, या लाडक्या विठुरायाचं गोजिर रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी हे सगळे वारकरी बांधव पायी प्रवास करून हाती भगवी पताका घेत, डोई तुळशी वृंदावन घेत, मुखामध्ये विठू नामाचा जयघोष करत हे सगळे वारकरी जे आहेत ते आपल्या इच्छित स्थळी जाताना आपल्याला पाहायला मिळतात। खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीने एका अभंगामध्ये म्हटलंय, दिले वाऱ्या हाती माप तोच आपला माय बाप, अगदी त्या पद्धतीने थंडी ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता हे वारकरी कुठल्याही आसमानी सुलतानी संकटाला न घाबरता पायी प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येचं सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता। अगदी जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या शिकवणीप्रमाणे हे वारकरी बांधव जे आहेत ते कुठलाही अहंभाव मनामध्ये न ठेवता, आय एम अ ग्रेटची फिलिंग मनामध्ये न ठेवता हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते आपला पायी प्रवास जो आहे तो
करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा पायी प्रवास करत असताना इथे येणारा सर्वच जण हा एकसारखा आहे. ज्या पद्धतीने संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, विष्णुमय जग वैष्णवांचा मेळा, भेदा भ्रम अमंगळ. अगदी आता आपण जर पाहिलं तर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो या ठिकाणी पुण्यनगरी पुण्यामध्ये आलेला आहे. संगमपुरावरून ही पालखी मार्गस्थ होतानाची दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यावर्षी पहिल्यांदा वारीसाठी नवा रथ जो आहे तो सज्ज झालेला आहे. चांदीचा मुलामा असलेला हा चांदीचा रथ पूर्णतः ज्यावर फुलांची आकर्षक सजावट केलेली आहे. आणि ही आकर्षक सजावट ही भाविकांचं लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पुण्यनगरीमध्ये आलेली आहे. या ठिकाणी फुलांची आकर्षक सजावट केलेला रथ, त्या समोरून चालणारे फडकरी, दिंडेकरी, विनेकरी हे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पायी प्रवास करतायत, पुढे चालताना पाहायला मिळत आहेत. कुठलाही या ठिकाणी इन्व्हिटेशन न देता, कुठलाही निमंत्रण न देता हे लाखो वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आता संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आलेली आहे. आरूढ पुण्यामध्ये ही पालखी असणार आहे. या ठिकाणी पालखीचा मुक्काम जर आपण पाहिला तर भवानी पेठेमधल्या मंदिरामध्ये जो आहे तो असणार आहे. या ठिकाणी आळंदीमधून पालखी मार्गस्थ होत असताना मोजक्या काही वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या पालखीचं प्रस्थान जे आहे ते झालेलं होतं. काल आजोळघरी म्हणजे गांधीवाडा या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम जो आहे तो होता. त्यानंतर आज हा पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये स्थिरावलेला आहे. पुण्यनगरीमध्ये आज आणि उद्या असे 2 दिवस पालखी सोहळ्याचा मुक्काम राहणार आहे. आणि त्यानंतर पुढे साधारणतः 2.5 किलोमीटर असणाऱ्या दिवे घाटाची अवघड चढण करून हा पायी पालखीचा सोहळा जो आहे तो सासवडमध्ये स्थिरावणार आहे. त्यानंतर सासवड नंतर जेजुरी नंतर लोणंद, फलटण, तरडगाव, यानंतर शेवटचा प्रवास हा भंडी शेगाव या ठिकाणी असणार आहे. आणि त्यानंतर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पंढरपुरामध्ये पोहोचणार आहे. आणि लाडक्या विठुरायाचं साजिरं रूप मनी साठवून हे सगळे वारकरी पुन्हा आपल्या कार्यक्षेत्री जे आहेत ते पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आता पुण्यनगरीमध्ये स्थिरावलेला आहे. राजरत्न, एकंदरीतच वारकऱ्यांचा मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच संकेत, या ठिकाणी वारकऱ्यांचा मोठा उत्साह या पालखी सोहळ्यामध्ये पाहायला मिळतो. बाबा, कुठून आले तुम्ही? आम्ही मुळशी. काय कसं वाटतंय वारीमध्ये सहभागी झाला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी? माऊलींनी पाऊस पण दिला व्यवस्थित, त्यामुळे वारकरी वाढलेले. कृपेमुळे पाऊस आज बंद आहे. सगळ्या यांचे धन्यवाद मानायला पाहिजे की माऊलींची खूप 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 आहे. आणि पावसामुळे आज सगळ्यांना छान दर्शन झालं माऊलींचं. प्लस सगळ्या पालखीवाल्यांना अगदी मस्त व्यवस्थित जाणं येणं झालं, खाणं पिणं व्यवस्थित छान झालं. पांडुरंगाकडे काय मागितलं? पांडुरंग आशीर्वाद माहितला, पाऊस पण राहू दे आणि जनसेवा पण होऊ दे. बाबा, तुम्ही कुठून आहे? पुणे, नांदेड सिटी, पुणे. कसं वाटतंय वारीमध्ये सहभागी झालात? लाखोंच्या संख्येत बेस्ट वातावरण आहे. हे पण कृपा केली आहे परमेश्वराने. नमस्कार सगळ्यांना. ज्ञानेश्वर माऊली. बाबा, तुम्ही कुठून आहे? पंढरपूर मोठे. कसं आहे पुण्यामधून वारीमध्ये सहभागी होतात? पंढरपूरला आनंद वाटतोय. आनंद. पाऊस, एवढे दिवस पाऊस नव्हता, थेटपणे वारी निघाली, पावसाचं आगमन झालं, दुष्काळ दूर झाला. दुष्काळ दादा माऊलीची कृपा आहे सगळी. तर माऊलींनी वाट दाखवली. हो, वाट दाखवली माऊलींनी सगळ्यांना व्यवस्थित चुकवली नाही वारी, काही नाही, व्यवस्थित चालवली अगदी माऊलींनी. माऊलींची कृपा आहे सगळ्यांवर, अशीच राहावी. चांगलं माऊलीच्या कृपेने सगळं चांगलं झालं. आज चांगला सोहळा पार पाडला. एखादा अभंग वगैरे म्हणून दाखवली नाही येत ना. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, मुक्ती ठेवी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम.
सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती रुक्मिणीचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ इटो माऊली हाचीवर देई संचरणी राई हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ पुंडलिका माऊली नाम की जय माऊली नाम महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय संतन की जय जय रघुवीर श्री राम जय राम आपण बघतोय की प्रचंड वारकऱ्यांमध्ये आहे आता थेटपणे पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाचे वेध जे आहेत ते वारकऱ्यांना लागलेले आहेत मुखामध्ये विठू नामाचा गजर करते सारे लाखोंच्या संख्येने वारकरी जे आहेत ते पंढरपुरामध्ये दाखल होत आहेत नुकतंच आता माऊलीच्या पालखीचं पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे कुठून आलाय काय भावना आहेत पुण्याहून आलोय आम्ही शिवराजनगर छान आनंद वाटलं काळेवाडी फाटा कसं वाटतंय पालखी निघालेली आहे पंढरपूरच्या दिशेने खूप मन तृप्त झालं काय मागितलं पांडुरंगाकडे पांडुरंगाला सुखी ठेव सर्वांना सर्वांसाठी बाबा तुम्ही कुठून आहे आम्ही इथे काळेवाडी फाटा शिवराजनगर बरं तर मी सणसवाडीतून आलेलो आहे माऊलीच्या बागेजवळ 21 वर्ष माझं वारीचं सुंदर ते ध्यान उभेवरी करकटावरी ठेवून या तुळशीहार गळा कासे पितांबर आवडीनंतर ह्याची जाण मकर कुंडळे तळपती श्रवणी कंठी कौसु म्हणे विराजित तुका म्हणे माझे ह्याचे सर्व सुख पाहिलं श्रीमुख आवडी रामकृष्ण हरी. बाबा तुम्ही कुठून आहे पिंपरी कसं वाटतंय वारीत सहभागी झालाय पांडुरंगाकडे काय मागितलंय एकदम छान रमरम काय मागत आहे सुख समाधान शांतता किती वर्षापासून वारी करतो 12 वर्ष आली 12 वर्ष झाली कसा अनुभव आहे 12 वर्षामधला सगळा खूप छान तू कुठून आली बाई कुठून आली आहे आळंदीवरून कसं वाटतंय माऊलींच्या पालखीत सहभागी झाले दिंडीमध्ये सहभागी झाली चांगलं वाटतंय बरं खरं तर आपण बघतोय की लाखोंच्या संख्येने वारकरी जे आहेत या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत सर्वच वारकऱ्यांना थेटपणे पंढरपूरचे वेध लागलेले आहेत पांडुरंगाचं दर्शन घेण्याचा वेध हे पूर्ण वारकऱ्यांना लागल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते टाळ मृदुंगाच्या गजरावरती मुखामध्ये विठ्ठल नामाचा गजर करत हे लाखोंच्या संख्येने वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात नुकतंच माऊलीच्या पालखीचं सुद्धा आता पंढरपुरामध्ये माऊलीच्या पालखीचं सुद्धा आता नुकतंच पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे तर माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं तर थेटपणे लाखोंच्या संख्येने हजारोंच्या संख्येने या ठिकाणी वारकरी जे आहेत या वारीमध्ये जे आहेत ते सहभाग कुठून आहे तुम्ही मी निफाड तालुक्यातून आलेलो आहे माऊलीच्या पालखीमध्ये ना एकही बी असा आत्मी आहे ना उपाशी राहू शकत नाही पूर्ण पोटाला प्रत्येकाच्या काही भेटतं माऊलीच्या पालखीमध्ये एकदम आनंद आहे सगळे आनंदी राहतात सगळे देवपूजा करतात सगळे आंघोळ 4 वाजता करून सगळे वाटेला लागतात बस खरं तर बघतोय की आपण या ठिकाणी हातामध्ये भगवी पताका मुखामध्ये विठू नामाचा गजर ज्ञानोबा तुकारामाचा गजर करते हजारोच्या संख्येने वारकरी जे आहेत या पुण्यात दाखल झालेले आहेत आता नुकतंच माऊलीच्या पालखीचं पुण्यात जे आहे ते आगमन झालेलं आहे कुठून आलाय परभणीवरून कसं वाटतंय वारी सहभागी झालाय नुकतंच छान वाटतं किती वर्षापासून वारी कर 15 वर्ष 15 वर्ष कसा अनुभव आहे 15 वर्षाचा छान आहे बाबा तुम्ही कुठले परभणीचे आनंद आहे काय आता वारीमध्ये सहभागी झालेले आहेत पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहात पांडुरंगाकडे काय मागितलंय काहीच मागायचं आम्हाला फक्त आम्हाला आनंद सुखाचा दे एवढंच करा त्या दुसरीचा भेद काय येऊ नये मनात आम्हाला वाढले अशी घडू दे परमेश्वर आम्हाला असं आमचे शेवट माऊली रामराम एक पोलीस कर्मचारी असून सुद्धा सुट्टी घेऊन मी माऊलीच्या सोहळ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे अतिशय आनंद होत आहे फार छान वाटतंय पहिली वेळ आहे माझी ड्युटी म्हणजे आता रिटायर होत आहे आतापर्यंत मला कधी मिळालं नाही सुट्टी पण यावेळेस सुट्टी मिळाली आणि खूप आनंद झाला सोहळ्यासोबत येऊन माऊलीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर खूप आनंद मिळतो अशा पद्धतीची भावना जी आहे ते वारकऱ्यांमधून व्यक्त केली जाते
बाबा तुम्ही किती वर्षापासून वारीत सहभागी होताय? वारी सोबत तो तरी 40 वर्ष वारी. 40 वर्षापासून. कसं वाटतंय 40 वर्षाचा अनुभव कसा आहे? 40 वर्षाचा असा आनंद हा सुख 16 स्वर्ग म्हणजे असा आनंद म्हणजे 3 लोकांचा आनंद नाही एवढा आनंद या वारीमध्ये आहे. माऊली तुम्ही कुठून आहे? परभणी. एखादा अभंग वगैरे म्हणून दाखवा की. एखादा अभंग म्हणा. त्राये 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 सोडवी आनंदा लागो दी ममता तुझे पायी एक मागणे देईल तुझी गोडी एक मागणे देईल तुझी गोडी न लावे आवडी आणि काची न लावे आवडी आणि काची एक मागणे देईल तुझी गोडी एक मागणे देईल तुझी गोडी. बघतोय वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती तोच उत्साह. पंढरपुरामध्ये थेटपणे पांडुरंगाच्या दर्शन घेण्याचे वेध जे आहे ते वारकऱ्यांना लागलेले आहेत. माऊलीच्या पालखीचं पुण्यात आगमन झालेलं आहे. हजारोंच्या संख्येने वारकरी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. हाती टाळ मृदुंगाचा गजर, मुखामध्ये विठू नामाचा गजर करते लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी झाले. कुठून आहेत, काय भावना आहेत? आनंदी काय वाटतं, कसं वाटतंय मालक? एकदम मजा एकदम काय मागितलं पांडुरंग? पांडुरंगाकडे काय ही सेवा करावं. तर थेटपणे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जर तुम्ही हजारोंच्या संख्येने वारकरी जे आहेत या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. बाबा कुठून आहे तुम्ही? कुठून आले? आम्ही भुईकडून किती वर्षापासून वारी करता? वारीला झाले किती वर्ष झाली वारी? म्हणजे माऊली संजीवनी संजीवनी समाधी आहे माऊलीची आमच्या बेंडूजी बाबा. आम्ही 12 तारखेला निघालो. 12 जूनला निघालो. पांडुरंगाकडे काय मागितलं? पांडुरंगाकडे काय मागितलं? पांडुरंगाला मागत का देणं मागत का हेच तुमचं वारी उद्या चालू आहे. मागायचं नाही पांडुरंगाला फक्त जीवनदान मागायचं. तुझं चांगलं होऊ माझं मग नंतर होऊ अगोदर तुझं होऊ चांगलं. तुम्ही कुठून आहे? अमरावती. अमरावती. बरं, कसं वाटतंय? किती वर्षापासून वारी करताय? मी 3 वर्षापासून वारी करते. मी कर्नाटकची आहे. मी आळंदीमध्ये राहते. कसं वाटतंय वारीत सहभागी? खूप छान वाटतं. छान वाटते, खूप छान वाटते. आपण बघतोय की या ठिकाणी हजारोंच्या संख्येने हे सारे वारकरी थेटपणे पंढरपूरला जाण्यासाठी मार्गस्थ झालेले आहेत. नुकताच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आता पुण्यात आगमन झालेलं आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती तोच जल्लोष, तोच आनंद आणि थेटपणे चेहऱ्यावरती पांडुरंगाच्या दर्शनाचे वेध जे आहेत हे वारकऱ्यांना लागलेले आहेत. हातामध्ये जर पाहिलं तर टाळ मृदुंगाचा गजर, हातामध्ये भगवी पताका आणि मुखामध्ये विठू नामाचा गजर, तुकाराम माऊलीचा गजर, ज्ञानेश्वर माऊलींचा गजर करत, नावाचा गजर करत, जयघोष करत हे हजारोंच्या संख्येने वारकरी जे आहेत आता पंढरपुराच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. नुकतंच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आता पुण्यामध्ये प्रस्थान झालेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचा मुक्काम जो आहे तो भवानी पेठेमधील मंदिरामध्ये असणार आहे. पाहतो आपण तोच उत्साह रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये या ठिकाणी वारकरी जे आहेत